नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। आज आपण पाहणार आहोत की आपल्या कोणत्या सवयींमुळे आपले कोणते ग्रह खराब होतात आणि त्यामुळे आपल्याला काय त्रास होतो। नखे खाणे ही एक खूप वाईट गोष्ट आहे। नखे खाल्ल्यामुळे आपला सूर्य कमजोर होतो आणि वडील आणि मुलगा यांच्या नात्यामध्येही दुरावा यायला लागतो। त्यामुळे सरकारी नोकरीत अडथळे येतात। त्यामुळे सकाळी लवकर उठून सर्वांनीच सूर्याला अर्घ्य हा नक्की द्यावा। अर्घ्य देताना त्यामध्ये लाल कुंकू, लाल चंदन किंवा लाल फूल अशा कोणती ना कोणती तरी वस्तू त्या पाण्यामध्ये टाकावी आणि सूर्याला अर्घ्य देत असताना आपण सूर्याकडे न बघता जी धार पडत आहे पाण्यातून त्या धारेकडे बघून कोणता तरी सूर्याचा मंत्र म्हणत ते सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। जो आपण सूर्याला अर्घ्य देत आहे ते पाणी आपल्या परत पायावरती पडणार नाही याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यासाठी आपण एखाद्या कुंडीमध्ये किंवा झाडांमध्ये ते पाणी घातले तरी चालते। लहान मुलं असतील, मुली असतील किंवा मोठे माणसं असतील, वृद्ध व्यक्ती असतील, सर्वांनीच सकाळी पहिल्या किरणाला सूर्याला अर्घ्य हा नक्की द्यावा। त्यामुळे सूर्याचे जे तेज असते ते आपल्यामध्ये येते। सूर्य हा राजा आहे, सूर्य हा पिता आहे। त्यामुळे आपण सूर्याला जितकं लवकर होईल तितक्या लवकर सूर्याला अर्घ्य हा नक्की द्यायचा आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने तर अर्घ्य दिलाच पाहिजे। जर प्रत्येक व्यक्तीने दिला नाही तर घरातल्या कमीत कमी स्त्रीने तरी सूर्याला सूर्यांजली नक्की अर्पण करावी। दुसरी वाईट सवय म्हणजे आपण कुठेही बसलेला असलो, खुर्चीवरती बसलेला असतो, सोफ्यावरती बसलेला असतो, ज्यावेळेस आपण कुठेही बसलेला असतो त्यावेळेस आपण पाय हलवत बसतो। तर ही सर्वात मोठी चूक आहे की आपण पाय हलवणे, मांड्या हलवणे, बोटे मोडणे, डोक्याला हात लावून बसणे या सर्व सवयींमुळे आपला चंद्र खराब होतो आणि चंद्र खराब झाला की आपल्या आईशी जे संबंध असतात ते खराब व्हायला चालू होतात। चंद्र हे आईचे प्रतीक आहे। त्यामुळे आपण यापैकी कुठेही बसलेला असताना पाय कधीही हलवू नये। पायामधून आपल्या लक्ष्मी गळून जाते असेही म्हटले जाते। त्यामुळे आपण ज्यावेळेस कुठे बसलेला असू, काही काम करत असू किंवा नसू, पण पाय आपले हे स्थिर ठेवावेत। पाय हलवत किंवा मांड्या हलवत बसू नये। ज्यावेळेस आपली मांडी रिकामी असते, बाळ आपल्या मांडीवरती नसते, त्यावेळेस मांडी कधीही हलवू नये। मानसिक टेन्शन येते, डिप्रेशनमध्ये जातात, त्यामुळे आपल्याला औषधेही चालू होतात। आपला शनीही या गोष्टींमुळे खराब होतो। आपला शनीही खराब होतो आणि शनी खराब झाला तर आपल्या व्यवसायामध्ये, धंद्यामध्ये आपल्याला नुकसान व्हायला चालू होते। त्याचे परिणाम आपल्या धंद्यावरती आणि व्यवसायावरती किंवा आपल्या आरोग्यावरतीही चालू होतात। त्यामुळे आपल्याला चंद्र आणि शनी या दोन्ही गोष्टी इतक्या जपायच्या आहेत की आपण त्या गोष्टी किंवा मोकळी मांडी हलवणे, नखे खाणे, बोटं मोडणे, डोक्याला हात लावून बसणे या गोष्टी आपण नेहमी टाळायच्या आहेत किंवा वारंवार आपल्या लक्षात आणायच्या आहेत की या गोष्टी ह्या आपल्या आयुष्यातील खूप मोठ्या वाईट संकटांना सामोरे जावे लागेल। त्यामुळे आपण या गोष्टी अगोदरच आपल्या लक्षात आणून त्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे। तिसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये भरपूर कपडे इकडे तिकडे अस्तव्यस्त पडलेले असणे किंवा कपाटामध्ये कपडे अस्तव्यस्त असणे किंवा आपल्या दरवाजासमोर चपला ह्या अतिशय प्रमाणामध्ये चपला इकडे तिकडे पसरलेल्या असणे यामुळे आपला शुक्र खराब होतो। लक्ष्मीही यामुळे नाराज होते। जर आपला शुक्र मजबूत असेल तर आपल्याला लक्झरी लाईफ ही नक्कीच मिळते। आपल्याला हव्या त्या गोष्टी शुक्र मजबूत असल्यावरती आपल्याला त्या मिळू शकतात। त्यामुळे आपला जर शुक्र स्ट्रॉंग ठेवायचा असेल तर आपल्या घरातील व्यवस्थितपणा हा खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे आपल्या घरातील चपला, कपडे किंवा कोणतीही गोष्ट ही जागच्या जागी व्यवस्थित ठिकाणी व्यवस्थित ठेवलेली असावी। आपली जर शुक्राची एकदा काय वक्रदृष्टी आपल्यावरती पडली तर ती सरळ व्हायला खूप वेळ लागतो आणि मग आपल्या हातातून काही दिवस गेलेले असतात। त्यामुळे आपल्याला आत्ताच्या आपल्या परिस्थितीमध्ये आपल्याला आहे त्याच्यामध्ये एकदम घर टापटीपीट स्वच्छ ठेवले पाहिजे। तसेच आपले किचनही अगदी स्वच्छ असावे। किचनमध्ये कितीही वेळ खरकटी भांडी तसेच ठेवू नये किंवा रात्री झोपतानाही आपल्याला किचन स्वच्छ करून झोपायचे आहे। सकाळी जरी आपण म्हटलं की सकाळची भांडी दुपारी, दुपारची भांडी संध्याकाळी असे न करता आपण ज्या त्यावेळी आपले किचन एकदम स्वच्छ ठेवावे। त्यामुळे आपल्या घरामध्ये एकदम फ्रेश वातावरण राहते आणि आपले घरही सुंदर आणि सुबक दिसू लागते। तसेच आपल्या पायांना जर भेगा असतील
तरीही आपला शुक्र ग्रह खराब होतो. तर रात्री झोपताना आपण व्यवस्थित पाय स्वच्छ करून झोपावे. जर पायांना भेगा वगैरे असतील तर त्याला काही औषध वगैरे टूप वगैरे लावून त्याही भरून निघतील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. विशेष करून स्त्रियांनी तर पायाची खूप काळजी घेतली पाहिजे. स्त्रियांच्या पायामध्ये लक्ष्मी असते असे मानले जाते. गुरुग्रह हा कधी खराब होतो तर गुरुग्रह ज्या वेळेस आपण एखाद्या गुरु म्हणजे मोठे लोक असतील, कीर्तनकार असतील किंवा जे कोणी गुरुवर्य लोक असतील त्यांना आपण ज्यावेळेस नावं ठेवतो किंवा एखाद्या देवाला आपण नावं ठेवतो त्यावेळेस आपला गुरुग्रह खराब व्हायला लागतो. तसेच वडीलधाऱ्या लोकांना किंवा आपल्या शिक्षकांचा अपमान आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेसही आपला गुरुग्रह खराब होतो. आपली बुद्धी खराब व्हायला लागते आणि जो कोणी गुरूंचा अपमान करेल त्याला विजय हा कधीच मिळत नाही. त्यामुळे आपण आपल्या गुरूंचा, आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा कधीही अपमान करू नये. तसेच आपले जे मानलेले गुरु असतात ते प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. कोणी साईबाबांना मानतं तर कोणी स्वामी समर्थांना मानतं, तसेच कोणी दत्तगुरूंना मानतं. प्रत्येकाचे गुरु वेगवेगळे असतात. पण जर आपण दुसऱ्या म्हणजे कोणत्याही देवाला किंवा कोणत्याही गुरूंना आपण नावे ठेवू नये. कोणतेही देव असले तरी सर्व सारखेच असतात, पण प्रत्येकाची इच्छा ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. त्यामुळे कोणत्याही देवांना किंवा कोणत्याही गुरूंना आपण कधीही नावे ठेवू नये. हे सर्व जगाचेच गुरु आहेत. हेच गुरु म्हणजे सर्वांचे गुरु मानले जातात. त्यामुळे आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होतो, मजबूत होतो. आपला गुरु स्ट्रॉंग झाला तर आपल्याला नोकरीमध्ये अडचणी येत नाही, लग्नामध्ये अडचणी येत नाही, कोणत्याही गोष्टीमध्ये अडचणी येत नाही आणि आपल्याला आपल्या जिभेवरती नेहमी सरस्वती नांदते. जे आपण काही बोलतो ते नेहमी खरे होत जाते. पुढची गोष्ट म्हणजे बेशिस्तपणे वागणे. प्रत्येक गोष्टीचे प्लॅनिंग करणे हे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक कामाचे, प्रत्येक गोष्टीचे, आपल्या दिवसाचे आपण प्लॅनिंग हे नक्की केले पाहिजे. जर आपण म्हणत असू की सकाळी मी 6 वाजता उठणार आणि आपण जर 8 वाजता जर उठत असेल तर त्या प्लॅनिंगचा काय उपयोग. पण आपण जे काही प्लॅनिंग केले आहे ते दिवसभराचे प्लॅनिंग आपण एकदम तंतोतंत पाळले पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण आपल्या दिवसाची सुरुवात केली पाहिजे. जी कामे आपल्याला दिवसभर करायची आहे ते आपल्याला आपल्या डोक्यामध्ये तर फिट करायचे आहेत, मनामध्येही फिट करायचे आहे, पण आपण ती लिहून काढावी की आपल्याला या दिवसभरात आपल्याला कोणकोणती कामे करायची आहेत, कोणत्या वेळेत काय करायचे आहे. आपल्या जर प्लॅनिंग असेल तर आपण कोणतीही गोष्ट सक्सेस करू शकतो. आपली लहान मुले जरी असतील तरी आपण आपल्या मुलांना प्लॅनिंग किंवा वेळेचे महत्त्व हे वारंवार पटवून दिले पाहिजेत की प्लॅनिंग हे खूप महत्त्वाचं आहे. आयुष्यात जर पुढे जायचे असेल तर प्लॅनिंग शिवाय आपण कोणत्याही दिवसाची किंवा कोणत्याही याची सुरुवातच करू शकत नाही. ज्या वेळेस आपले प्लॅनिंग असेल त्यावेळेस प्रत्येक काम हे सक्सेस होतं आणि आपले आयुष्यही सक्सेस होत चालतं. त्यामुळे आपण प्लॅनिंग हे खूप महत्त्वाचं ठरतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.